स्टुडंट्स, वेलकम बॅक टू इलेक्ट्रॉनिक्स लेक्चर. मागच्या लेक्चरमध्ये आपण काय बघितले होते तर वी हॅव स्टार्टेड द चॅप्टर इज सोर्सेस ऑफ इलेक्ट्रिक पॉवर अँड नेटवर्क थिअरम्स. सोर्सेस ऑफ इलेक्ट्रिक पॉवर हा पार्ट आपला संपलेला आहे. आता आपण काय स्टार्ट केलं आता नेटवर्क थिअरम्स. वी हॅव स्टार्टेड नाउ इज द नेटवर्क थिअरम्स. हाऊ मेनी नेटवर्क्स वी हॅव सीन. फर्स्ट नेटवर्क आपण बघितले सुपरपोजिशन थिअरमचा. दुसरा नेटवर्क बघितले थेवेनिन्स थिअरम. टुडे वी आर गोइंग टू सी इज द नॉर्टन्स थिअरम. विच थिअरम? नॉर्टन्स थिअरम. नॉर्टन्स थिअरमचा स्टेटमेंट प्रत्येक थिअरमचा आहे तसं आपल्याला लिहायचं आहे कॉम्बाइंड इन्व्हर्टेड कॉमामध्ये. प्रत्येक थिअरमचा स्टेटमेंट मी तुम्हाला लिहून दिलेला आहे. तो व्हिडिओ पॉज करून ते लिहून घ्या किंवा त्याचा स्क्रीनशॉट काढून घ्या आणि नंतर नोट डाऊन करा. ओके, स्टेटमेंट आहे तसं पाहिजे. देअरफॉर आय हॅव रिटन अँड ईच अँड एव्हरी थिअरम ऑन द बोर्ड. ओके, सी काय सांगितलंय बघा. नॉर्टन्स थिअरममध्ये काय सांगितलंय. नॉर्टन्स थिअरम इज नथिंग बट द एंटायर नेटवर्क कनेक्टेड टू टर्मिनल ए बी. कुठला पण नेटवर्क कनेक्टेड टू टर्मिनल ए बी कॅन बी रिप्लेस्ड बाय सिंगल करंट. कशाने रिप्लेस करू शकतो आपण. सिंगल करंट सोर्स आय एन in parallel with single resistance RN. म्हणजे काय. सपोज हा नेटवर्क आहे. काय आहे हा. सपोज दिस इज द नेटवर्क विथ टू टर्मिनल दॅट इज ए बी. हा एक नेटवर्क आहे. कुठला पण नेटवर्क असू दे. मीन्स व्हॉट. नेटवर्क म्हणजे काय. कॉम्बिनेशन ऑफ दी कंपोनंट्स. किती पण कंपोनंट्स याच्यात असू दे त्या कंपोनंट्सचा इक्विव्हॅलेंट आपल्याला काय करायचं. नॉर्टन्स थिअरम करायचं इक्विव्हॅलेंट. मग ते आपण कसं काढू शकतो. इट इज इक्विव्हॅलेंट विथ ओनली वन करंट सोर्स पॅरलल विथ रेझिस्टन्स सोर्स. म्हणजे काय असणार आहे. हा करंट अँड पॅरलल विथ द रेझिस्टन्स. हा त्याचं काय असणार आहे. इक्विव्हॅलेंट असणार आहे. आणि हा रेझिस्टर लोड रेझिस्टर आहे तसं इथे जोडायचा. आणि हा काय असणार आहे त्याचा इक्विव्हॅलेंट सर्किट असणार आहे. इक्विव्हॅलेंट विथ व्हॉट. करंट आय एन, सिंगल करंट आय एन अँड पॅरलल विथ हा रेझिस्टर पॅरलल आहे त्याच्या करंटच्या पॅरलल विथ सिंगल रेझिस्टन्स आर एन. हा रेझिस्टन्स काय असणार आहे आर एनचं. मग हे आर एन आहे तसं ओपन टर्मिनल ए एन बीचं आर एन आहे तसं राहणार. फक्त हा जे नेटवर्क आहे तो नेटवर्क काय करायचा. फक्त त्याचा इक्विव्हॅलेंट आपल्याला कळायचा आहे. आणि ह्याच्या नेटवर्कमध्ये बरेच कॉम्पोनंट असतील. बरेच रेझिस्टर, कॅपॅसिटर, डायोड, इंडक्टर, ट्रान्सफॉर्मर काही पण असू दे. इट इज कनेक्टेड विथ ईच अदर. मीन्स व्हॉट. इट्स अ कॉम्बिनेशन ऑफ दी कंपोनंट्स इज कॉल्ड एज अ नेटवर्क. आणि तो नेटवर्कला सिम्प्लिफाय करण्यासाठी आपण काय यूज केलं इथे नॉर्टन्स थिअरम यूज केलेलं आहे. आणि त्याचा इक्विव्हॅलेंट काय असणार आहे. फक्त आणि फक्त एक करंट सोर्स आणि फक्त एक रेझिस्टर असणार आहे. ओके, अँड करंट सोर्स अँड रेझिस्टर कसे असणार आहे. दोन्ही पण पॅरललमध्ये असणार आहे. बोथ आर इन द पॅरलल. आता लास्ट लेक्चरला तुम्हाला सांगितलं होतं मी सिरीज आणि पॅरललमध्ये काय. व्हॉट इज द सिरीज अँड व्हॉट आर द पॅरलल कनेक्शन्स. These are the parallel connections and these are the series connections. Suppose R1, R2 and R3. This is the R1, R2 and R3. Series and parallel मध्ये काय फरक असतं बघा. series मध्ये काय सांगितलं. आउटपुट इज कनेक्टेड टू द इनपुट ऑफ दिस टर्मिनल. परत ह्याचा आउटपुट ह्याच्या इनपुटला कनेक्ट होत नाही. म्हणजे एका हात दुसऱ्या हात दुसरा तिसऱ्या हाताला म्हणजे असं आपण कनेक्ट केले तर त्याला म्हणायचं दॅट कनेक्शन इज कॉल्ड एज द सिरीज कनेक्शन. दिस कनेक्शन इज कॉल्ड एज द सिरीज कनेक्शन. दिस पॅरलल कनेक्शन मीन्स व्हॉट. दिस टू टर्मिनल्स आर मेड टू ईच अदर. तिचे दोन टर्मिनल एकमेकाला भेटलेले आहेत. तिचे दोन टर्मिनल एकमेकाला भेटलेले आहेत. ओके, अँड दिस कनेक्शन्स आर कॉल्ड एज द पॅरलल कनेक्शन. सिरीज अँड पॅरलल माहिती होणे गरजेचं आहे. बिकॉज सर्किटमध्ये जेव्हा आपण कनेक्शन करतो तो रेझिस्टर पॅरललमध्ये आहे का सिरीजमध्ये आहे त्याच्यानुसार आपल्याला त्याचा फॉर्म्युला यूज करावा लागणार आहे. म्हणून हा सिरीज अँड पॅरलल कन्सेप्ट पहिल्यांदा समजून घ्या. सिरीज म्हणजे काय असतं त्याचा फॉर्म्युला वेगळा असणार आहे. जर सर्किटमध्ये पॅरलल कनेक्शन असेल तर त्यावेळेस तुम्हाला पॅरललचा फॉर्म्युला यूज करावा लागणार.
तर पॅरललचा फॉर्म्युला यूज करताना रजिस्टर कशात यूज केले आपण, कशात कनेक्टेड आहे ते माहीत पाहिजे. त्यासाठी तुम्ही हे पहिल्यांदा कन्सेप्ट क्लिअर करून घ्या सिरीज अँड पॅरललचा. ओके, नाउ सी स्टेटमेंट आहे समजून घेऊया पहिल्यांदा. द एंटायर नेटवर्क कनेक्टेड टू टर्मिनल ए बी, कुठला पण नेटवर्क हा कनेक्टेड टू टर्मिनल ए अँड बी कॅन बी रिप्लेस, तो रिप्लेस करू शकतो आपण कशाने, बाय सिंगल करंट. हा सिंगल करंट आहे, त्याच्याने आपल्याला रिप्लेस करायचं आहे सोर्स आय एन, सिंगल करंट सोर्स आय एन इन पॅरलल विथ सिंगल रेजिस्टन्स. पॅरलल हे दोन्ही पण पॅरलल मध्ये आहे. इन पॅरलल विथ सिंगल रेजिस्टन्स आय एन. ओके, आय एन इज इक्वल टू शॉर्ट सर्किट. काय करायचं आहे, आय एन इज इक्वल टू शॉर्ट सर्किट करंट थ्रू द ए बी. Current through the AB, value of the RN is the resistance looking back from open terminal AB. याची मीनिंग काय आहे आपण त्यासाठी डायग्राम काढूया, मग तुम्हाला नंतर लक्षात येईल. सपोज हा तुमचा व्होल्टेज सोर्स असेल आणि ते एक रेजिस्टर असेल, इकडे एक रेजिस्टर असेल, दोन रेजिस्टर आपण घेऊया. सपोज दिस इज द R1 अँड दिस इज द R2. आणि ओपन टर्मिनल ए बी आहे, त्याच्या क्रॉस काय करायचं आपल्याला, एक लोड रेजिस्टन्स आर एल काढूया. लोड रेजिस्टन्स आर एल, त्याची व्हॅल्यू देऊया. दिस इज सपोज 4 ओहम, दिस इज 6 ओहम अँड आर एल इज इक्वल टू सपोज 3 ओहम असेल. अँड व्होल्टेज 20 वोल्ट असेल. हा व्होल्टेज व्ही किती असणार आहे, व्होल्टेज V is equal to 20 volt. हा जर नेटवर्क असेल, जसं आपण थेवेनिन्स थेरमला 3 स्टेप लिहिलेले होते, पहिल्या स्टेपमध्ये काय करायचं, सेकंड स्टेपमध्ये काय आणि थर्ड स्टेपमध्ये, तसे ह्याला पण 3 स्टेप आहे. फर्स्ट स्टेपमध्ये काय लिहिणार आपण, ह्याला नॉर्टन्स थेरम हॅव ऑल्सो हॅव द 3 स्टेप. फर्स्ट स्टेपमध्ये काय करतो आपण, नेहमी लोड रेजिस्टन्स काढून टाकतो सर्किटमधला आणि नेटवर्कमधला, म्हणजे याच्यातला नेटवर्कमधला हा लोड रेजिस्टन्स काय आहे, हे आउट ऑफ नेटवर्क आहे, हे लक्षात ठेवा. हे लोड रेजिस्टन्स जे आहे ते आउट ऑफ नेटवर्क, म्हणजे ह्याच्यात आपण इक्विव्हॅलेंट काढलं त्याच्या बाहेरचा लोड रेजिस्टन्स. काय सर्किटमधला लोड रेजिस्टन्स काय आहे तर R2 आहे. मग तो पहिल्यांदा रिमूव्ह केल्यानंतर आपल्याला फर्स्ट स्टेपला सर्किट कशी दिसेल, तर पहिल्या स्टेप काय असणार आहे, रिमूव्ह. त्याच्यातला काय काय काढणार आपल्याला, रिमूव्ह आर एल म्हणजे लोड रेजिस्टन्स अँड कॅल्क्युलेट रेजिस्टन्स. काढल्यानंतर काय कॅल्क्युलेट करायचं आपल्याला, फर्स्ट रेजिस्टन्स रिमूव्ह केल्यानंतर त्याचा सर्किटमध्ये काय राहतो बघा, हा रिमूव्ह केले हा रिमूव्ह केले, काय राहिलं फक्त व्होल्टेज अँड रेजिस्टर राहिला. देन वी हॅव टू कॅल्क्युलेट द करंट आय एन. काय फाइंड आउट करायचं आपल्याला, कॅल्क्युलेट द करंट आय एन. नंतर सेकंड स्टेपला काय करायचं बघा, सेकंड स्टेपमध्ये हा व्होल्टेज काढून टाकायचा. मग काय राहणार फक्त R1 अँड R2. मग काय करायचं, रिकनेक्ट. हा सर्किटमधला लोड रेजिस्टन्स आहे आपला, R2 काय आहे, हा सर्किटमधला लोड रेजिस्टन्स. तर रिकनेक्ट आर एल रिकनेक्ट करायचा अँड रिकनेक्ट आर एल अँड शॉर्ट सर्किटेड. काय शॉर्ट सर्किट करायचा, व्होल्टेज काढून टाकणे म्हणजे आपण काय म्हणतो, त्याला शॉर्ट सर्किट म्हणतो. पण शॉर्ट सर्किट द व्होल्टेज, हा व्होल्टेज शॉर्ट सर्किट करायचा आणि कॅल्क्युलेट. त्यावेळेस काय कॅल्क्युलेट करायचा, आर एल. त्याच्यातला रेजिस्टन्स कॅल्क्युलेट करायचा आणि तो रेजिस्टन्स कसं असणार आहे, इज इक्वल टू आर एन रेजिस्टन्स. आता आय एन फाइंड आउट झाला, आर एन फाइंड आउट झाला. मग त्यावेळेस काय करतो आपण, थर्ड स्टेपमध्ये लोड रेजिस्टन्स काढलेला परत एकदा आपण कनेक्ट करतो. मग थर्ड स्टेपमध्ये काय करणार आहे, जे लोड रेजिस्टन्स बाहेरचा आहे हा लोड रेजिस्टन्स, तो परत एकदा आपण कनेक्ट करणार आहे. रिकनेक्ट आर एल विथ इक्विव्हॅलेंट सर्किट. हा इक्विव्हॅलेंट सर्किट तयार झाल्यानंतर परत हा आर एल आहे तसं जोडणार आहे. अँड फाइंड रिमेनिंग क्वांटिटीज. काय रिमेन राहतो, मग लोड रेजिस्टन्स राहतो आणि लोड व्होल्टेज राहतो. रिमेनिंग
DL. मग हे सांगितल्यानुसार आपण आता बघूया 1 by 1 कसं होणार आहे. पहिल्यांदा हे लक्षात आलं की मला सांगा नॉर्टन्स थिअरम म्हणजे काय. नॉर्टन्स थिअरम इज नथिंग बट when any complicated circuits can be equivalent with the current source parallel with the resistance source. Analytic resistor. कुठल्या पण कॉम्प्लिकेटेड नेटवर्कला इक्विव्हॅलेंट नॉर्टन्स थिअरम मध्ये करंट आणि रेझिस्टर पॅरलल मध्ये कनेक्ट करतात. तेवढंच लक्षात ठेवायचं तुम्हाला. कुठल्या पण कॉम्प्लिकेटेड नेटवर्क असू दे नॉर्टन्स थिअरम मध्ये त्याचा इक्विव्हॅलेंट कसं काढतो आपण फक्त करंट आणि रेझिस्टन्स पॅरलल मध्ये. तसंच आपण थेवेनिन्स मध्ये काय करतो होते कुठल्या पण नेटवर्क असू दे त्याचा इक्विव्हॅलेंट थेवेनिन्स व्होल्टेज आणि थेवेनिन्स रेझिस्टरने केलं होतं पण तो रेझिस्टन्स कसा होता सिरीज मध्ये होता. इथे काय आहे पॅरलल मध्ये आहे. ते आपण रिवाइज नंतर करूया हे झाल्यानंतर. तर नॉर्टन्स थिअरम मध्ये एवढंच लक्षात ठेवा. ओनली रिमेंबर दिस थिंग इन नॉर्टन्स थिअरम इज दॅट any network can be replaced by current source IN and in parallel with that resistance RN. Okay, this is called as the Norton's theorem. तर 3 स्टेप मध्ये पहिला स्टेप आपण अप्लाय करूया. हा लोड रेझिस्टन्स काढून टाकायचा स्टेप 1 मध्ये. स्टेप 1 मध्ये काय करायचं आहे रिमूव्ह RL and R2. मग कसं राहतो बघा डायग्राम कशी येते व्होल्टेज राहतो आणि रेझिस्टर राहतो. हे काय करायचं आहे दोन्ही पण काय करायचं आहे शॉर्ट सर्किट करायचं आहे. अँड रिमूव्ह म्हणजे इथे आपण शॉर्ट लिहिलंय शॉर्ट सर्किटेड RL and R2. शॉर्ट म्हणजे काय करायचं कनेक्शन करायचं ओपन ठेवायचं नाही. ओके मग हे काय राहणार रेझिस्टर R आणि हे काय राहणार व्होल्टेज V. ओके मग आता काय फाइंड आउट करायला सांगितलं व्होल्टेज किती आहे आपला 20 व्होल्ट आणि रेझिस्टर किती आहे 4 ओहम. व्हॉट वी हॅव टू फाइंड आउट फर्स्ट स्टेप मध्ये IN फाइंड आउट करायचं आहे. IN I is equal to काय असतो I is equal to V upon R. ओके तर IN मध्ये V upon R V किती दिलेला आहे how much is the V it is a 20 volt upon R is the 4. So how much it is 20 upon 4 is 5 ampere. So IN is how much IN is equal to 5 ampere. So current flowing through this is the IN and IN is how much it is 5 ampere. Okay in step 1 काय केले आपण रिमूव्ह RL और शॉर्ट द RL. रिमूव्ह म्हणण्यापेक्षा आपण शॉर्ट म्हणूया. त्याला एक नाव आहे शॉर्ट सर्किटेड. शॉर्ट सर्किट मध्ये AB आपल्याला कनेक्ट करायचं आहे. शॉर्ट सर्किटेड द रेझिस्टन्स RL. शॉर्ट सर्किटेड आपण RL हे शॉर्ट सर्किट केले. मग नंतर काय फाइंड आउट केलं आपण IN फाइंड आउट केलं. ओके तर सेकंड स्टेप मध्ये काय करायचं बघा स्टेप 2. स्टेप 2 मध्ये काय करायचं शॉर्ट सर्किटेड द व्होल्टेज. शॉर्ट सर्किटेड द व्होल्टेज सोर्स. हा व्होल्टेज सोर्स शॉर्ट करायचा आहे अँड रिकनेक्ट R2. हा R2 रिकनेक्ट करायचा. मग डायग्राम कशी दिसणार तुम्हाला हा शॉर्ट म्हणजे कसं दिसणार इथे व्होल्टेज सोर्स आपल्याला नाही दिसणार. मग काय दिसणार फक्त एक रेझिस्टन्स R1 चा दिसणार आणि R2 दिसणार. ओके डायग्राम विल बी लाईक दिस R1 and R2. मग इथे आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे इथे आपल्याला रेझिस्टन्स RN फाइंड आउट करायचं. RN कसं फाइंड आउट करायचं असतो हे पहिल्यांदा मला सांगा हे दोन्ही रेझिस्टन्स सिरीज मध्ये आहे का पॅरलल मध्ये आहे. त्यासाठी मी तुम्हाला आधी सांगितलं होतं सिरीज कनेक्शन कसं असतो आणि पॅरलल कसं असतो. तर नाउ यू टेल मी वेदर R1 and R2 आर इन सिरीज और पॅरलल. सिरीज मध्ये काय असतो एक रेझिस्टन्सचा आउटपुट दुसऱ्या रेझिस्टन्सच्या इनपुटला कनेक्ट असतो आणि दुसरा टर्मिनल पहिल्या टर्मिनलला कधीच भेटत नाही. आणि पॅरलल मध्ये काय असतो एक टर्मिनल दुसऱ्या टर्मिनलचे एक्झॅक्टली अपोजिट असतो पण दोन्ही पण टर्मिनल एकमेकाला भेटत असतात. त्याला पॅरलल कनेक्शन. आता मला सांगा हा सिरीज आहे का पॅरलल आहे. सो दिस इज द पॅरलल रेझिस्टर कनेक्टेड R1 and R2 बिकॉज इज दुसरा टर्मिनल पहिल्या टर्मिनलला
भेटलेला आहे म्हणून these are called as the parallel resistance. आणि पॅरललचा फॉर्म्युला काय आहे? is R1 into R2 upon R1 plus R2. मग R1 किती दिले आपल्याला? डायग्राम मध्ये बघा, इट इज 4 ohm and R2 is 6 ohm. So how much it is? 4 into 6 upon 4 plus 6. 24 upon 10. So how much it is? 2.4 ohm. This is what? Resistance Rn. Rn is how much? Rn is equal to 2.4 ohm. Rn किती आलाय? 2.4 ohm. आता कुठली स्टेप झाली? सेकंड स्टेप. थर्ड स्टेप मध्ये काय करायचं? काय काय फाइंड आउट झालं आपल्याला? Rn फाइंड आउट झाला आणि Rn फाइंड आउट झाला. आपला इक्विव्हॅलेंट सर्किट तयार झालेलं आहे. तर थर्ड स्टेप मध्ये काय करायचं? इन द थर्ड स्टेप आपण इक्विव्हॅलेंट त्याचं काढायचं आहे. कशाचं इक्विव्हॅलेंट करणार आपण? काय फाइंड आउट झालेलं आहे? In माहित झालं आपल्याला आणि काय माहित झालेलं आहे? Rn माहित झालं. ओके, हा आपला काय असणार आहे? नॉर्टन्स इक्विव्हॅलेंट सर्किट असणार. हा टर्मिनल AN B असणार आहे. करंट किती आलाय? IN इज हाऊ मच इट इज? 5 एम्पियर. सी IN किती आलाय? 5 एम्पियर आलेला आहे. आणि परत Rn हा काय असणार आपला? Rn असणार आहे. Rn किती आलेला आहे आपला? 2.4 ohm. हाऊ मच इट इज? 2.4 ohm. ओके, आता बघा काय होते? हा करंट IN असा फ्लो होत असतो. मग इथे फ्लो होणारा करंट काय असणार आहे? I1 असणार आहे. तर आपलं काय राहिलं आहे सर्किट मधला? हे बाहेरचं रेजिस्टर राहिलेलं आहे, लोड रेजिस्टर. ते आता कनेक्ट करायचं आपण. थर्ड स्टेप मध्ये काय सांगितलं बघा? रिकनेक्ट लोड रेजिस्टर RL. म्हणजे हा लोड RL जे राहिला होता ते रिकनेक्ट करायचा आणि काय फाइंड आउट करत? राहिलेले व्हॅल्यूज आपण फाइंड आउट करायचे. आता हे RL आपण फाइंड आउट रिकनेक्ट केले. त्याची व्हॅल्यू किती आहे? 3 ohm. आता एक जरा समजून घ्यायचे काय? ह्याच्या क्रॉस फ्लो होणारा करंट काय आहे? I1 आहे. ह्याच्या हे करंट फ्लो होणारा काय आहे? IN आहे. आणि लोड रेजिस्टन्सच्या क्रॉस जी करंट फ्लो होतो तो काय असतो? IL असतो. काय असतो? IL. RL चे क्रॉस फ्लो होणारा करंट RL. R1 चे क्रॉस फ्लो होणारा करंट I1. ओके, आता बघा इथे काय होतोय? हा IN असं फ्लो होणार. कसं? क्लॉकवाईज डायरेक्शनमध्ये. मला सांगा, हो तो इथे जाईल का? RN मध्ये जाईल का लोड रेजिस्टन्स? जाणार का? मला सांगा. हे करंट जे आहे ते RN मध्ये जाणार का डायरेक्ट IL मध्ये जाणार? This current will not flow in this RN. Why? Because आपण करंट सोर्स मध्ये बघितले, आयडियल करंट मध्ये रेजिस्टरचं काम काय असतो? रेजिस्टर अपोजेस द फ्लो ऑफ करंट. ज्या सर्किट मध्ये रेजिस्टन्स अपसेंट असेल त्या सर्किट मध्ये करंट फ्लो होत असतो त्याला म्हणायचं आयडियल करंट. ज्या सर्किट मध्ये रेजिस्टन्स असतो त्यावेळेला रेजिस्टन्स अपोजेस द फ्लो ऑफ करंट करत असतो, करंटला अपोज करत असतो. त्यामुळे इथे करंट या साईडला फ्लो होणार नाही, तर करंट हा IN पूर्ण कुठे जाणार? RL मध्ये जाणार. मग हा IN जे आहे ते पूर्ण कुठे होणार? IL. तर IN इज इक्वल टू काय होणार? IL होणार. IN जे आहे तो काय असणार? IL. मग त्याला काय फाइंड आउट करायचं आपल्याला? दोन कंडिशन्स फाइंड आउट करायचे. फर्स्ट इज IL इज इक्वल टू व्हॉट? IN लोड करंट विच इज इनटू. आता दोन रेजिस्टर पॅरलल मध्ये बघा. पॅरललचं कनेक्शन काय सांगितलं होतं आपण? R1 into R2 upon R1 plus R2. मग इथे दोन रेजिस्टन्स कुठले कुठले? RN upon RN plus RN. ओके, मग आता IN किती दिलेले व्हॅल्यू? 5 एम्पियर इंटू RN इज हाऊ मच? 2.4 ऑन किती दिले? हा RN किती दिले बघा? 2.4 प्लस दिस 3. तर किती येते बघा आन्सर त्याचा? कॅल्क्युलेशन केल्यानंतर हाऊ मच इज द आन्सर? लेट्स सी.
5 एम्पियर आपण कॅल्क्युलेट करूया इथे. डिनॉमिनेटरमध्ये काय ना 5.4. ओके, मग मल्टिप्लाय करूया 5 एम्पियर. 5 into this 2.4, 5 to the 20, 2 remain, 5 to the 10, 10 into 12. Okay, so how much it is? 12.0 is 12 upon 5.4. If we calculate it here, it will be 2.22 ampere IL. कॅल्क्युलेट करून बघा तुम्ही नंतर. तर त्याचा आन्सर किती येणार IL चा? हाऊ मच इट इज? 2.22 एम्पियर येणार करंट. अँड काय फाइंड आउट करायचं? BL आपल्याला फाइंड आउट करायचं. B तर आपल्याला माहित असतो, B इज इक्वल टू ओम्स लॉ, B इक्वल टू I इंटू R. मग आता I काय आहे, R काय आहे बघा. I आपला काय आहे? IL आहे. R काय आहे? तर RL आहे. तर IL किती आला आपला? 2.22 एम्पियर इंटू RL किती दिलेलं आहे? 3 ओम. सर कॅल्क्युलेट केले तर किती येणार? 3 to the 6, 3 to the 6, 3 to the 6, 6.66 वोल्ट. तर हा BL किती आहे? BL इज इक्वल टू 6.66 वोल्ट. All of you understand this? Simple and very easy connections. लक्षात ठेवा 3 स्टेप कशी आहेत. 3 स्टेप लक्षात आले तर तुम्हाला कॅल्क्युलेशन लक्षात येणार. ओके, पहिल्या स्टेपमध्ये काय केले बघा आपण. फर्स्ट स्टेप व्हॉट वी डज. पहिल्या स्टेपमध्ये नेहमीप्रमाणे आपण हा लोड रेजिस्टन्स काढून टाकलेला आहे, म्हणजे शॉर्ट केलेले. शॉर्ट केल्यानंतर काय होतं? फक्त व्होल्टेज सोर्स अँड रेजिस्टन्स दॅट इज शोन. व्होल्टेज सोर्स अँड रेजिस्टन्स. आणि त्याचा करंट फाइंड आउट करायचा असतो. करंट इज नथिंग बट V अपॉन R. सिम्पली V अपॉन R फ्रॉम द ओम्स लॉ. V चा किती दिले? 20/4. IL फाइंड आउट झाल्यानंतर सेकंड स्टेपमध्ये काय करायचं आहे? शॉर्ट सर्किटेड द व्होल्टेज. मग व्होल्टेज सोर्स हा काढून टाकायचा आहे, म्हणजे शॉर्ट करायचं आहे. त्यावेळेस हा रेजिस्टर जोडायचा. मग R1 आणि R2 फक्त राहणार. मग R1 आणि R2 पॅरलमध्ये आहे म्हणून त्याचा आपण काय केलं? R1 आणि R2चा पॅरलचा फॉर्म्युला लिहून त्याचा RN फाइंड आउट केलं सेकंड स्टेपमध्ये. आता थर्ड स्टेपमध्ये नेहमीप्रमाणे जसं आपण सुपरपोजिशन थेरममध्ये, थेवेनिन्स थेरममध्ये काय केलं होतं? थर्ड स्टेपमध्ये RL कनेक्ट करायचं लास्टला. तर RL आपण इथे कनेक्ट करून घेतलेलं आहे आणि त्याचा पॅरल आपल्याला तयार झालेला आहे RN अँड IL. तर इक्विव्हॅलेंट सर्किट तयार झालं. तो इक्विव्हॅलेंट सर्किट आपण काढलेला आहे. तर परत काय केले? R आहे तसं जोडले. जोडल्यानंतर काय असतं? तर रिमेनिंग क्वांटिटीज फाइंड आउट करायचे असते. रिमेनिंग काय काय क्वांटिटी राहिल्या आता? IL अँड VL फक्त राहिलेले. मग IL साठी IL चा फॉर्म्युला घेतले, VL साठी VL चा फॉर्म्युला. हा झाला नॉर्टन्स थेरम. तर 1-2 मिनिटात आपण काय करायचंय? त्याचा रिव्हिजन घ्यायचं. कशाचा? कुठल्या थेरममध्ये काय काय आहे तुम्हाला अगदी शॉर्टमध्ये सांगते मी. काय आहे बघा. कुठले कुठले थेरम्स बघितले आपण? सुपरपोजिशन थेरम बघितले. फर्स्ट थेरम इज आवर सुपरपोजिशन थेरम. सेकंड थेरम इज थेवेनिन्स थेरम. थेवेनिन्स थेरम. आणि थर्ड थेरम आज जे बघितले आपण ते कुठला बघितले? नॉर्टन्स थेरम. ओके, मग सुपरपोजिशन थेरममध्ये डायग्राम कशी होती? 2 व्होल्टेजेस होते, पॉझिटिव्ह निगेटिव्ह. एक रेजिस्टर, दुसरा रेजिस्टर, परत दुसरा व्होल्टेज निगेटिव्ह पॉझिटिव्ह आणि दोन्ही बदला एक रेजिस्टर. मग हे सॉल्व करताना किती स्टेप होते? 2 स्टेप होते. 2 स्टेप काय काय होते? हा सपोज V1 असेल, हा V2 होता. पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह. हा R1, R2 अँड R3. मग फर्स्ट स्टेपमध्ये इथे काय केलं होतं आपण? V2 शॉर्ट केले. ते V2 शॉर्ट करून VR1 फाइंड आउट केले. बरोबर. दुसऱ्या स्टेपमध्ये काय केले होते? V1 शॉर्ट करून VR2 फाइंड आउट केले होते. आणि थर्ड स्टेपमध्ये काय केले होते आपण? VR1 VAB म्हणजे टर्मिनल, बाहेरच्या टर्मिनलचं काय केलं होतं? VAB इज इक्वल टू VR1 प्लस VR2. हा आपण सुपरपोजिशन थेरम. दुसरा थेवेनिन्स थेरममध्ये. थेवेनिन्स थेरममध्ये काय केलं होतं आपण? येस, व्होल्टेज होता आणि रेजिस्टर होता आणि लोड रेजिस्टर होता. ओके, मग दुसऱ्या काय
रेजिस्टन्स रिमूव्ह केला होता आणि VTH फाइंड आउट केले होते. दुसऱ्या स्टेपमध्ये काय केले होते, व्होल्टेज काढून टाकले होते. व्होल्टेज रिमूव्ह करून काय फाइंड आउट केले होते आपण, RTH फाइंड आउट केले होते. हा VTH आणि RTH. नंतर RL हा कनेक्ट करून राहिलेला VL आणि IL फाइंड आउट केलं होतं. बरोबर. तसंच इथे पण आपण तेच केलेलं आहे. पहिल्यांदा RL रिमूव्ह केलेलं आहे, IN काढलेलं आहे. नॉर्टन्स थेरममध्ये RL रिमूव्ह करून IN काढलेलं आहे. आणि सेकंडमध्ये काय केलं आपण, इथे परत सर्किटमध्ये RL इक्विव्हॅलेंट सर्किट RL कनेक्ट शॉर्ट करून व्होल्टेज फाइंड आउट केले. फर्स्ट IN कॅल्क्युलेट करायचा, सेकंड टाइम काय करायचा, परत RL जोडायचा आणि काय फाइंड आउट करायचा, तर RN फाइंड आउट करायचा. नंतर IN आणि RN दोन्ही पण सर्किट तयार झाल्यानंतर RL फाइंड आउट करून आपण काय करतो, IL आणि DL राहिलेली क्वांटिटी फाइंड आउट करतो. हे 3 स्टेप या दोन्हीमध्ये सेम आहे. बघा, थेवेनिन्स थेरममध्ये, नॉर्टन्स थेरममध्ये इथे फक्त काय होता, तर व्होल्टेज होता VTH, पण इथे काय आहे, करंट आहे, दॅट इज IL. आणि इथे रेजिस्टन्स होता RTH, आणि इथे रेजिस्टन्स काय असणार आहे, RN. हा TH जे आहे हा थेवेनिन्सचा शॉर्टकट आहे आणि हे N जे आहे ते नॉर्टन्सचा शॉर्टकट आहे. जे थेरम आहे त्याचं शॉर्टकट इथे वापरलेलं आहे. RTH म्हणजे काय असणार आहे, थेवेनिन्स रेजिस्टर. RN म्हणजे काय असणार आहे, नॉर्टन्स रेजिस्टर. VTH म्हणजे काय असणार आहे, व्होल्टेज ऑफ कशाचा, थेवेनिन्स व्होल्टेज. आणि ते VIL म्हणजे काय असणार आहे, थेवेनिन्स करंट. नॉर्टन्समध्ये फक्त करंट यूज केलेला आहे, थेवेनिन्समध्ये फक्त व्होल्टेज यूज केलेलं आहे. ऑल ऑफ यू क्लिअर दिस कन्सेप्ट, व्हेरी इझी कन्सेप्ट आहे. ह्याच्यावरती एक्झाम्पल तुम्ही स्वतः घ्या. इथे 4 ओहमच्या ठिकाणी दुसरी व्हॅल्यू घ्या, 3 ओहम 2 ओहम कुठली पण व्हॅल्यू घ्या. इथे व्हॅल्यूज चेंज करा and solve it again yourself. Second example, then you will understand it very well. Okay, हे बेटर अंडरस्टँडिंग साठी तुम्ही काय करायचं आहे, तर दुसरं त्याचा व्हॅल्यूज घ्यायचे आणि सॉल्व करायचं. ऑल ऑफ यू अंडरस्टँड दिस. आय विल स्टॉप इट हियर. थँक्यू.